स्टोरी भाग 1. इंस्टाग्रामवर आलेली एक रिक्वेस्ट आणि उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब. कधी कधी एका छोट्याशा मोबाईल नोटिफिकेशनमुळे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. एक साधी फ्रेंड रिक्वेस्ट, एक अनोळखी व्यक्ती आणि त्यातून सुरू झालेलं असं रहस्य, ज्याचा शेवट एका निरपराध व्यक्तीच्या मृत्यूमध्ये झाला. आजची ही कथा पूर्णपणे काल्पनिक स्वरूपात सादर केली जात आहे. या कथेमधील पात्रांची नावे, ठिकाणे आणि घटना बदलण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मीडियाचा चुकीचा वापर एखाद्या कुटुंबाला किती मोठ्या संकटात ढकलू शकतो, याचं हे एक प्रभावी उदाहरण आहे. सातारा जिल्ह्यातील सोनवाडी नावाच्या गावात शरद जाधव नावाचा एक साधा आणि कष्टाळू माणूस राहत होता. वय वर्षे 45. व्यवसायाने तो फळ विक्रेता होता. सकाळी लवकर घरातून बाहेर पडायचं, दिवसभर उन्हात उभं राहून फळं विकायची आणि रात्री उशिरा घरी परतायचं. हेच त्याचं रोजचं आयुष्य होतं. त्याची पत्नी होती माधवी. वय 40 वर्षे. त्यांना 3 मुलं होती, 2 मुली आणि 1 मुलगा. मुलं शाळेत जात होती. वरवर पाहता हे कुटुंब आनंदात जगत होतं. शरद दिवसभर कामावर असल्यामुळे घरातील बहुतेक वेळ माधवी एकटीच असायची. घरातील काम आटोपल्यावर तिच्याकडे भरपूर मोकळा वेळ असायचा. तो वेळ ती मोबाईलवर घालवू लागली. फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर ती तासनतास स्क्रोल करत बसायची. शरदला या गोष्टीची फारशी कल्पना नव्हती. त्याला वाटायचं की पत्नी घर सांभाळते, मुलांकडे लक्ष देते आणि सर्व काही व्यवस्थित आहे. पण एका दिवशी माधवीच्या आयुष्यात असा प्रसंग घडला, ज्याने पुढे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होणार होतं. इंस्टाग्रामवर तिला एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्या तरुणाचं नाव होतं रोहित. माधवीने सुरुवातीला ती रिक्वेस्ट दुर्लक्ष केली, पण काही दिवसांनी पुन्हा त्याचा मेसेज आला. साध्या ओळखीने सुरू झालेलं संभाषण दिवसेंदिवस वाढत गेलं. रोहित स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगत होता. तो चांगल्या नोकरीत असल्याचं सांगत होता. तो सतत माधवीची विचारपूस करायचा, तिचं कौतुक करायचा, तिच्या प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर द्यायचा. हळूहळू माधवीलाही त्या बोलण्यात रस वाटू लागला. दोघांमध्ये नियमित चॅटिंग सुरू झालं. काही दिवसांनी त्यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. आता फक्त मेसेज नव्हते, तर फोन कॉल आणि व्हिडिओ कॉलही सुरू झाले. दिवसेंदिवस त्यांची ओळख अधिक घट्ट होत गेली. दुसरीकडे शरद मात्र पूर्वीप्रमाणेच दिवसभर कष्ट करत होता. घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी तो जीव तोडून मेहनत करत होता. त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या स्वतःच्या घरात एक वेगळंच वादळ तयार होत आहे. काही महिन्यांतच माधवी आणि रोहित यांचं नातं साध्या मैत्रीच्या पुढे गेलं. रोहित वारंवार तिला भेटण्याचा आग्रह करू लागला. सुरुवातीला माधवी नकार देत होती, पण एक दिवस तिने अखेर भेटायला होकार दिला. आणि याच निर्णयामुळे तिच्या आयुष्याने असा वळण घेतलं, ज्याचा शेवट अत्यंत धक्कादायक होणार होता. पुढील भागात पाहू, माधवी आणि रोहितची पहिली भेट नेमकी कुठे झाली, शरदला पत्नीबद्दल संशय कसा आला आणि कोणती चूक पुढे एका भयानक गुन्ह्याचं कारण ठरली. मराठी क्राईम स्टोरी भाग 2. पहिली भेट आणि संशयाची पहिली चाहूल. मागील भागात आपण पाहिलं की सातारा जिल्ह्यातील काल्पनिक सोनवाडी गावात राहणाऱ्या शरद जाधवची पत्नी माधवी सोशल मीडियावर रोहित नावाच्या एका तरुणाच्या संपर्कात आली. सुरुवातीला साधी मैत्री म्हणून सुरू झालेलं बोलणं दिवसेंदिवस वाढत गेलं. अखेर अनेक दिवसांच्या संभाषणानंतर दोघांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. एक सकाळ. नेहमीप्रमाणे शरद फळांची गाडी घेऊन घराबाहेर पडला. मुलं शाळेत गेली. घरात माधवी एकटीच होती. रोहितने आधीच संदेश पाठवला होता. आज भेटू शकशील का? काही क्षण विचार करून माधवीने होकार दिला. घरच्यांना बाजारात जात असल्याचं सांगून ती घराबाहेर पडली. दुसरीकडे रोहित बसने सोनवाडीच्या दिशेने निघाला होता. दोघांची भेट गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका छोट्या उपाहारगृहात झाली. पहिल्यांदाच ते एकमेकांसमोर उभे होते. काही वेळ साध्या गप्पा झाल्या. मोबाईलवर बोलताना वाटणारा संकोच आता कमी झाला होता. त्या दिवसानंतर त्यांची भेट अधूनमधून होऊ लागली. माधवी प्रत्येक वेळी वेगवेगळं कारण सांगून घराबाहेर पडायची. कधी बाजार, कधी मैत्रीण, तर कधी काही घरगुती काम असल्याचं सांगायची. शरदला सुरुवातीला काहीच संशय आला नाही. तो दिवसभर कष्ट करत असल्यामुळे पत्नीच्या हालचालींकडे त्याचं विशेष लक्ष जात नव्हतं. पण काही महिन्यांनी त्याला एक गोष्ट जाणवू लागली. तो जेव्हा पत्नीला फोन करायचा, तेव्हा अनेकदा फोन लागत नसे. कधी फोन बंद तर कधी उत्तर मिळायचं, आई बाहेर गेली आहे. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केलं, मात्र हे वारंवार घडू लागल्यावर त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले. इतक्या वेळा बाहेर जाण्याची गरज काय असते? एका दिवशी शरदने शांतपणे पत्नीला विचारलं, आजकाल तू वारंवार कुठे जातेस?
माधवीने लगेच उत्तर दिलं, घरासाठी सामान आणायला जावं लागतं. तुला उगाच संशय येतो. शरद गप्प बसला, पण त्याच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलं होतं. काही दिवसांनी त्याने स्वतः सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. एक दिवस तो नेहमीप्रमाणे कामाला गेल्याचा बहाणा करून थोड्याच अंतरावर थांबला. काही वेळातच माधवी घराबाहेर पडली. शरद तिच्या मागे अंतर ठेवून जाऊ लागला. गावाच्या बस स्थानकाजवळ त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. माधवी एका तरुणाशी बोलत होती. दोघे एकत्र निघाले. त्यांचं वागणं पाहून ते फक्त ओळखीचे नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. शरदच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. त्याने त्या दिवशी कोणताही गोंधळ घातला नाही. शांतपणे घरी परतला. त्या रात्री माधवी घरी आली तेव्हा घरात पूर्ण शांतता होती. जेवण झाल्यानंतर शरदने तिच्यासमोर एकच प्रश्न ठेवला. आज तू कोणासोबत होतीस? हा प्रश्न ऐकताच माधवी काही क्षण गप्प राहिली. तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण शरदने स्पष्ट सांगितलं, मी स्वतः पाहिलं आहे. घरात मोठा वाद झाला. शरदने तिला पुन्हा अशा प्रकारे कोणालाही भेटू नकोस अशी समज दिली. माधवीने वरवर होकार दिला. मात्र तिच्या मनात वेगळंच सुरू होतं. दुसऱ्याच दिवशी तिने ही संपूर्ण घटना रोहितला सांगितली. रोहितही चिंतेत पडला. आता पुढे काय करायचं? हा प्रश्न दोघांसमोर उभा राहिला. त्यांना वाटलं की काही दिवस संपर्क कमी ठेवावा. पण भावना आणि हट्ट यामुळे ते फार काळ दूर राहू शकले नाहीत. दोघांमधील संपर्क पुन्हा सुरू झाला. आता मात्र ते अधिक सावध झाले होते. त्यांना कल्पना नव्हती की प्रत्येक चुकीचं पाऊल त्यांना एका अशा टप्प्याकडे घेऊन जात आहे जिथून परत येणं अशक्य होणार होतं. आणि पुढे घडणार होती अशी एक घटना ज्यामुळे संपूर्ण गाव हादरणार होतं. मराठी क्राईम स्टोरी भाग 3 संशयाचं रूपांतर कटात आणि एक धक्कादायक रात्र. मागील भागात आपण पाहिलं की शरदला पत्नी माधवी आणि रोहित यांच्या गुप्त भेटींबद्दल संशय आला. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी दोघांना एकत्र पाहिलं आणि त्यानंतर घरात मोठा वाद झाला. काही दिवस दोघांनी संपर्क कमी केला पण तो फार काळ टिकला नाही. काळ पुढे सरकत होता. शरद पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. मुलांच्या भविष्यासाठी तो पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करू लागला. पण घरातील वातावरण मात्र पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. माधवी वरवर सर्व काही सुरळीत असल्याचं दाखवत होती पण ती अजूनही रोहितच्या संपर्कात होती. दोघं आता अधिक सावधपणे बोलत होते. फोनपेक्षा मेसेज आणि मेसेजपेक्षा सोशल मीडियावरचं गुप्त संभाषण त्यांना सुरक्षित वाटत होतं. एका दिवशी रोहितने माधवीला विचारलं, हे असं किती दिवस चालणार? प्रत्येक वेळी लपून छपून भेटणं आता कठीण होत चाललं आहे. माधवी काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, आता शरदला संशय आलाय. तो माझ्यावर लक्ष ठेवतो. पण मला या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे. दोघं बराच वेळ बोलत राहिले. त्यांनी अनेक पर्यायांवर चर्चा केली. काही दिवस दूर राहण्याचा विचार झाला. सर्व काही थांबवण्याचाही विषय निघाला. पण प्रत्येक वेळी त्यांना एकच अडचण दिसत होती, शरद. दुसरीकडे शरदनेही एक निर्णय घेतला होता. तो आता पत्नीवर लक्ष ठेवू लागला होता. तिच्या हालचाली, फोन, बाहेर जाण्याची कारणं सगळं त्याच्या नजरेत होतं. यामुळे घरात वारंवार वाद होऊ लागले. मुलांसमोरही तणावाचं वातावरण निर्माण झालं. मुलांना नेमकं काय घडतंय हे समजत नव्हतं. पण आई-वडिलांमधील बदल त्यांना स्पष्ट जाणवत होता. दरम्यान गावात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा झाली. संपूर्ण गाव त्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होतं. शरदनेही ठरवलं की त्या दिवशी काम आटोपून कार्यक्रमाला जावं. ही गोष्ट माधवीला समजली. तिने ही माहिती रोहितला सांगितली. त्या दिवशी संध्याकाळी तो कार्यक्रमाला जाणार आहे असा संदेश तिने पाठवला. यानंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. पुढे काय करायचं यावर ते बोलत राहिले. पण त्या चर्चेनंतर परिस्थिती आणखी गंभीर बनू लागली. दरम्यान शरदला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची जाणीव होत होती. तो अधिक सावध झाला होता. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जात आहे. अखेर तो दिवस उजाडला. संध्याकाळी शरद कार्यक्रमाला जाण्यासाठी घराबाहेर पडला. जाताना तो नेहमीप्रमाणे पत्नीला म्हणाला, मी थोडा उशिरा येईन, माझ्यासाठी जेवण ठेव. माधवीने शांतपणे ला. जाताना तो नेहमीप्रमाणे पत्नीला म्हणाला, मी थोडा उशिरा येईन, माझ्यासाठी जेवण ठेव. माधवीने शांतपणे होकार दिला. शरद निघून गेला. त्या क्षणापासून घरात एक वेगळंच वातावरण तयार झालं. रात्र जसजी जी गडद होत गेली तसा तसा तणाव वाढत गेला. आणि मध्यरात्रीनंतर घडली अशी एक घटना
ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण सोनवाडी गाव हादरून गेलं. पण नेमकं त्या रात्री काय घडलं, सकाळी शरद कोणत्या अवस्थेत सापडला आणि पोलिसांना पहिल्याच दिवशी असा कोणता पुरावा मिळाला ज्यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलली, हे सर्व आपण पाहणार आहोत भाग 4 मध्ये. मराठी क्राईम स्टोरी भाग 4 अंतिम भाग, एक चूक आणि संपूर्ण कटाचा झाला पर्दाफाश. मागील भागात आपण पाहिलं की गावातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी शरद घराबाहेर गेला होता. त्याच रात्री काहीतरी गंभीर घडणार असल्याची चाहूल लागली होती. मात्र पुढे जे घडलं त्याने संपूर्ण गाव हादरून गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळ, नेहमीप्रमाणे माधवी उठली. काही वेळाने ती शरदला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली, पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. क्षणभरातच ती मोठ्याने आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. घरात गोंधळ उडाला. शरद बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसत होता. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर हा प्रकार नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी घटनास्थळ सील करून तपास सुरू केला. सर्वप्रथम कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. माधवीने सांगितलं की शरद रात्री कार्यक्रमावरून घरी आला, जेवण केलं आणि झोपला. त्यानंतर नेमकं काय झालं याची तिला काहीच माहिती नसल्याचं ती सांगत होती. सुरुवातीला तिचं बोलणं विश्वासार्ह वाटत होतं. मात्र तपास अधिकारी प्रत्येक गोष्ट, घरातील परिस्थिती, शेजाऱ्यांची माहिती, फोन कॉल्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जाऊ लागले. चौकशी दरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. माधवीच्या मोबाईलमधील काही संभाषणं आणि कॉल रेकॉर्डमधून रोहित नावाच्या व्यक्तीशी तिचा वारंवार संपर्क असल्याचं समोर आलं. यानंतर रोहितचा शोध सुरू झाला. त्याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं, पण पोलिसांकडे आधीच अनेक पुरावे जमा झाले होते. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि इतर तपशील एकमेकांशी जुळत होते. पुराव्यांसमोर दोघांचेही दावे कमकुवत पडू लागले. कसून चौकशीनंतर तपासाची दिशा स्पष्ट झाली. यानंतर पोलिसांनी न्यायालयात उपलब्ध पुरावे सादर केले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. या घटनेमुळे सर्वाधिक नुकसान झालं ते शरदच्या 3 मुलांचं. त्यांनी एका क्षणात आपल्या वडिलांना गमावलं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. संपूर्ण गावात या घटनेची चर्चा सुरू झाली. लोक एकाच गोष्टीबद्दल बोलत होते. विश्वास तुटला की त्याची किंमत अनेकांना मोजावी लागते. सोशल मीडियावर निर्माण झालेले संबंध, गुप्तता आणि चुकीचे निर्णय यांचे परिणाम किती गंभीर असू शकतात याची जाणीव या प्रकरणाने अनेकांना करून दिली. कोणताही संशय, मतभेद किंवा कौटुंबिक समस्या हिंसेने कधीच सुटत नाही. संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर मार्ग हेच योग्य पर्याय असतात. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. विश्वास निर्माण व्हायला अनेक वर्षे लागतात, पण तो तुटायला एक क्षण पुरेसा असतो. जर तुम्हाला ही क्राईम स्टोरी माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये